नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर, शुभ सकाळ. सकाळच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता इथं गडबड चालली आहे स्वयंपाक बनवायची. चला मग अगोदर भाजी पोळी बनवायची, मग नंतर काहीतरी पोरांना बनवायचं आहे. बघत राहा मग. चला तर मस्त, आता मी चवळीच्या शेंगाची भाजी बनवत आहे. कारण अगोदर भाजी पोळी बनवायची आहे मला, नंतर तिकडलं शेडचं पण आवरून घ्यायचं आहे. कारण खूप सारा गर्दा केला आहे कोंबड्यांना. टमाटर कद्दू टाकून खूप चिकचिक झाली आहे तिकडं. आणि काल वारं पाऊस आलं ना, त्यामुळं पण थोडंसं घाण झालं आहे. तिकडलं आवरून घ्यायचं आहे. म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घ्यावा, नंतर तिकडं वेळ भरपूर लागणार आहे. म्हणलं तिकडलं नंतर आवरून घ्यावा, म्हणून आता मी इकडं अगोदर भाजी बनवत आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे. तिकडं मामीचं चहा करण्याचं काम सुरू आहे. आणि मग मी इकडं आता भाजी बनवते. चवळीच्या शेंगाची भाजी करणार आहे मी आज. चला तर बघा मग. कारळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट आणि आता चांगलं मिक्स करून घेऊ. मस्त अशी चवळीच्या शेंगाची भाजी. दादा, ए बाळा, इकडे बघ ना, मी काय म्हणे त्या. हे बघा, मस्त असं इडल्याचं पीठ काय राहिलं होतं. काल इडल्या बनवल्या होत्या मी, आणि म्हणलं चला आज पोरांना डोसे आवडते तर डोसे बनवणार आहे मी. म्हणलं हे फ्रीजमधलं थंड पीठ असतं ना, त्यामुळं लवकरच वर काढून ठेवले. पोरांसाठी डोसे बनवायचे आहेत आणि बाकीच्यांसाठी भाजी पोळी बनवली आहे. आता हे डब्बा कारण हिसळून घेते मी, खूपच थंड होतं त्यामुळं. कारण थंड असलं ना तव्यावर डोसा चांगला येत नाही, म्हणून मी अगोदरच पीठ काढून ठेवते वर. मस्त डोश्याचं पीठ, छान असे डोसे बनवायचे. इकडे बटाटे लावले, पोळ्या झाल्या. चला मग, सगळं घरातलं आवरलं आहे. आता इकडलं शेडकडलं आवरायचं आहे. बघा, खूप पसारा झाला. आता हे सगळं इथलं जरासं आवरते मी, चांगलं करते इथलं क्लीन थोडं. हे बघा किती पसारा झाला आहे.
हे बघा भुसा आणला होता आम्ही वीटभट्टीहून आणि ते थोडा एक्स्ट्रा झालता कारण काही कोंबड्यांच्या खाली टाकून दिलेला आहे आणि हे 2 पोते राहिले होते. पण कसं याच्या खाली जर उंदीर हे येऊन बसतील म्हणून मी म्हणलं चला हे पॅक करावं, एकत्र करावं दोन्ही पण आणि वरच्या रूममध्ये नेऊन ठेवावं. कारण कसं इथं उंदराविंदराची भीती वाटायली आता कारण ह्याच्यामध्ये मला एक उंदीर दिसला काल, त्यामुळं म्हणलं आता हे पहिलं अगोदर आवरून घ्यावं. आणि हे भुसा आम्ही भरून ठेवतो कारण ह्याच्यावर कोंबड्या बसवताना पण हा भुसा लागतो आणि कोंबड्यांच्या खाली पण टाकायला लागतो, त्यामुळं आम्ही आणून ठेवलेला आहे एक्स्ट्राचा. इथं कॅरेटपाशी एक पोता आहे आणि आता हे एक झाले म्हणजे 2 पोते झाला आहे भुसा आगावचा आणून ठेवलेला. आता हे म्हणलं एकत्र करून वर ठेवून देते. आणि कसं खूप गर्दा व्हायला इथं दुपारच्या टायमिंगला मुलं पण येऊन बसायलेत ना, मग बसल्यावर भीती राहत नाही उंदराची चुकड्याची, त्याच्यामुळे इथला सगळा गर्दा आवरून घेते मी. कारण कोंबड्या पण हे पोते काय करायले तिथं ठेवले ना तर फाडून चुंच मारून फाडायल्यात त्यांना असं वाटायले की ह्याच्यात त्यांना खायलाच काहीतरी आहे म्हणून. चला म्हणलं आता हे इथलं पण सगळं आवरून घ्यावं. आणि नंतर मग घरात मला कपडे पण धुवायचे राहिले तर आणि देवांचे तोरण दरवाजाचे तोरण पण काढलेत मी कारण खूप धूळ असते आता हे शिवरात्र महिन्यामुळं खूप धूळ येते घरामध्ये. त्यामुळं ते तोरणावर पण जरा जरा धूळ झालती, मग ते पण सगळं आवरून घ्यावं म्हणलं. त्यामुळं माझं अगोदर बाहेरचं आवरावं, नंतर मग घरातलं कसं आवरलं की थोडंसं बसता येते आपलं काम आवरून, म्हणून मी सकाळी स्वयंपाक झाला की इकडलंच आवरायला आले मी. आणि आता हे 2 पोते वर नेऊन ठेवायचेत. नंतर आता कार्तिकला आणि दादाला सांगते हे काम दोघंजण एक एक वर टेरेसला नेऊन ठेवा म्हणून, कारण 2च पिशव्या आहेत. असं भरपूर आम्ही 5-6 पिशव्या आणल्या होत्या पण कोंबड्यांच्या खाली टाकून दिल्या कारण त्यांची घाण होत नाही, काही जास्त वास बीस येत नाही, त्यामुळं आम्ही ते टाकून ठेवलेलं आहे. मग शेडमध्ये तुम्ही बघितलं पण असेल. चला तर मग खाद्य टाकायचं काम सुरू आहे इकडे साहेबांचं. मस्त भात ते नाही खात, त्या मधलं खात्यात म्हणलं फक्त. हां ते काय पाहिलं नाही. हे बघा शेडमध्ये हरभरे हे खाऊन अशा काड्या बिड्या टाकलेल्या, त्याचे पानं बिनं सगळं कोंबड्या खात्यात आपल्या. आणि बघू शकता तुम्ही नुसते हरभऱ्याच्या ह्याचे नुसते काड्याच ठेवलेल्या आहेत, पानं सगळे खाऊन टाकलेत त्यांनी. आणि म्हणलं आता चला हे कचरा भरून तिकडं पलीकडे शेडच्या जाळून टाकावे कारण खूप गर्दा झाला आहे. आणि साहेब काय आणून टाकलं ना तर कॅरी बॅगी पण इथंच टाकतात. समजा टमाटर हे घरामधल्या पालेभाज्या आहे आम्ही ह्याच्यात कॅरी बॅगमध्ये भरून देतो आणि त्यांनी असंच इथं टाकतात आणि ते कॅरी बॅग पण टाकतात, त्यामुळं खूप सारं कॅरी बॅग गर्दा जमा झाला आहे. म्हणलं हे सगळं आता एका पोत्यामध्ये भरला आहे गर्दा इथला मी.
आणि आता पलीकड शेडच्या जाळून टाकायचा, कारण जाळून टाकलं ना तर प्लॅस्टिक हे जाळल्यानं वासानं पण कोंबड्यांना आपल्या भीती राहत नाही, काही नाही. त्यामुळं मी जसं असा तर कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकतच नाही, मी डायरेक्टली जाळूनच टाकते. मी बघू शकता तुम्ही, हे अख्खं पोतं भरले कचऱ्यानं इकडल्या. आणि आता थोडंफार मस्त क्लीन दिसतंय, कारण मुलं पण दुपारच्या टायमिंगला इथं येऊन बसतात. घराची सावली पडते आपल्या इकडं, मग मस्त गिट्टीवर बसतात कार्तिकचे मित्र, दादाचे मित्र. त्यामुळं म्हणलं चला इकडं स्वच्छ केलं ना तर त्यांच्यासाठी बी मस्त बसायला पण चांगलं वाटतंय आणि छान पण वाटते. बघा एकदम स्वच्छ झालं आता इथलं आणि फ्रेश वाटते आता. एवढा कचरा निघाला. मस्त हे का टमाटर खायला आणलेले आहेत आपल्या अप्सराला. इकडे लौकी आणलेली आहे, म्हणजे कद्दू. पुन्हा ते थोडंफार मी आवरून घेतलं इकडलं, हे तारं बिरं हे सगळं उचलून घेतलं. आणि इकडे बघा काकड्या पण आहेत त्यांना खायला. आता मस्त सुस्त झाल्यात अशा, खाऊन पिऊन आत गेल्यात एवढ्या लवकरच. बघा आता 10च वाजले तर तोपर्यंतच टामटूम झाल्या. आता काही जणी बाहेर आहेत, बाकी सगळ्या शेडमध्ये गेल्या. चला आता ते कचरा तेवढा जाळून टाकते. हे बघा मस्त कांदा, कोथिंबीर, इकडं बटाटे सोलून घेतले, तिकडं आलं आणि लसणची पेस्ट बनवली आहे. आणि आता मिरच्या पण निवडून घेतल्यात. छान अशी मी बटाट्याची भाजी बनवते आता. मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली. हे बघा मस्त अशा पद्धतीचे आता डोसे सगळे करून घेते. थोडा हे बघा मस्त आता इकडं डोसे बनवत आहे मी, कारण तिकडलं सगळं आवरून घेतलं शेडकडलं. आणि आता इकडं आले घरात, कारण पोरांना भाजी पोळी खायची नाही, त्यांना मस्त असे डोसे खायचे. म्हणून आता गरमागरम डोसे बनवत आहे मी. भाजी तर तयार केली, म्हणजे भाजी अगोदर केली ना डोसे झाले की लगेच मुलं घेतात खातात. त्यामुळं मी अगोदर भाजीच बनवत असते. आणि आता राहिलेले पण सगळे करून घेते मी डोसे. आणि छान असे पातळ कुरकुरीत करायचे, खायला पण मस्त लागतात, टेस्टी लागतात. आणि आता वाटीनंच मी टाकत आहे, कारण मोठी पळीच गवसत नाही मला कुठं ठेवली आहे की. आणि वाटीनंच पांगवत आहे मी डोसे. आता बघू शकता तुम्ही. हे बघा असे मस्त सगळे मी डोसे करून घेतले एकदम छान. मी बोला आणि करत करत काम मी टाकला हे काय. आणि इकडे भाजी हे सगळं आवरले. आता बघा सगळं आवरून घेतलं, डोसे ते पण झाले. आता मस्त आता आम्ही नाश्ता करूया. नाश्ता करायला खूपच धूळ झाली मंदिराच्या हे डेकोरेशन केलेलं आम्ही याला. आता हे सगळं मी निरम्याच्या पाण्यात भिजू घातले आणि मला सगळे असे स्वच्छ धुवून ठेवावे, कारण खूप धूळ येते ना या महिन्यामध्ये, त्यामुळं